नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुमच्या सगळ्यांचं ज्ञानी प्रतीक्षामध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बोलणार आहोत अर्ली सायन्स ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजेच पिरियड मिस व्हायच्या आधी तुमच्या शरीरामध्ये प्रेग्नन्सीचे कोणती लक्षणं दिसतात। तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे स्पॉटिंग। आता स्पॉटिंग म्हणजे काय, तर हलकीशी ब्लीडिंग तुम्हाला यामध्ये होत असते। ही ब्लीडिंग तुम्हाला 1 किंवा 2 दिवसपर्यंत होऊ शकते। याचा फ्लो थोडा कमी प्रमाणामध्ये असतो। जसं आपले पिरियडमध्ये आपल्याला ब्लीडिंग असते त्या टाईपची ही ब्लीडिंग नसते, तर ही ब्लीडिंग एकदम कमी प्रमाणात तुम्हाला होत असते। तर यावरून सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता। आणि दुसरं लक्षण म्हणजे की तुमच्या ब्रेस्टमध्ये टेंडरनेस येतो। आता टेंडरनेस येतो म्हणजे काय, तर ब्रेस्ट तुम्हाला हलकेसे जड झाल्यासारखे किंवा थोडे मोठे झाल्यासारखे किंवा हात लावल्यावर दुखतील असं तुम्हाला तिथे फील होतं। तर हे झालं दुसरं लक्षण। तिसरं लक्षण असं आहे की यामध्ये तुम्हाला कधीतरी भूक खूप जास्त लागते किंवा अजिबात खावंसंच वाटत नाही। तर तुमच्या जेवणाच्या ह्याच्या सवयीमध्ये थोडंसं चेंज तुम्हाला या काळामध्ये जाणवू शकतो। तुम्हाला जर वारंवार युरिनेशनला जावं लागत असेल तर हे सुद्धा एक प्रेग्नन्सीचं लक्षण आहे। तर आता हे प्रेग्नन्सीचं लक्षण कसं, तर गर्भपिशवीमध्ये गर्भ वाढत असतो आणि त्याचा जो दाब आहे तो आपल्या ब्लॅडरवर पडत असतो। त्याच्यामुळे तुम्हाला सतत युरिनेशनला जावं लागतं। सकाळी उठल्यावर मळमळ होणे, उलटी येणे किंवा थकवा जाणवणे हे सुद्धा एक लक्षण आहे। आणि त्यानंतर जर तुम्हाला डोकं दुखत असेल तुमचं किंवा तुम्हाला चक्कर येत असतील तर हे सुद्धा प्रेग्नन्सीचं एक लक्षण आहे। यानंतरचं लक्षण म्हणजे कंबरदुखी। कमरेमध्ये जर खालच्या साईडला तुम्हाला जर दुखत असेल हे सुद्धा एक लक्षण आहे। आणि जर तुमचे मूड स्विंग्स होत असतील, कधी हसावंसं, रडावंसं, कधी राग येत असेल, असे जर तुमचे मूड स्विंग्स होत असतील तर हे सुद्धा प्रेग्नन्सीचं लक्षण आहे। तर या सगळ्या लक्षणांपैकी एक जरी लक्षण तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असेल तर नक्कीच तुमचे प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतायत। आणि जर तुमचे पिरियड मिस झाल्यानंतर तुम्हाला जर प्रेग्नन्सीची टेस्ट करायची असेल तर ती किती दिवसांनी करायची, ती कशी करायची, याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या व्हिडिओचा जर तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। धन्यवाद।